ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी 20 मे रोजी बंद पुकारला असून सोलापुरातही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला। शहरातील जवळपास 4000 मेडिकल दुकाने बंद ठेवत औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन विक्री विरोधात जोरदार मोर्चा काढला। 4 हुतात्मा स्मारक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। शहरातील विविध भागातून सहभागी झालेल्या औषध विक्रेत्यांनी घोषणाबाजी करत ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली। ऑनलाईन विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मोर्चाचे पुढे पूनम गेट परिसरात सभेत रूपांतर होणार असून या सभेत विविध संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत। सरकारने ऑनलाईन औषध विक्रीबाबत कठोर नियम लागू करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही औषध विक्रेत्यांनी दिला। सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं आज माननीय अप्पासाहेब शिंदे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष ज्यांनी 12.5 लाख लोकांना जे सभासद आहेत त्यांना बंदची हाक दिली। संपूर्ण भारत, काश्मीर टू कन्याकुमारी, कच्छ टू आसाम या सर्व रिटेलर्स, होलसेलर्स, सर्व केमिस्ट बंधू आज बंदावर होत आहे। प्रमुख मागणी 3च आहेत। पहिलं मागणी आहे ई फार्मसीच्या विरोधात। भारतामध्ये ई फार्मसीला अजून कायद्याने मान्यता दिलेले नसताना दिल्ली हायकोर्टाचा मान्य हे स्टे दिलेले असताना सुद्धा हे सर्रास ऑनलाईन विक्री चालू आहे। भारत सरकार जाणून बुजून नजरअंदाज करते त्याच्या विरोधात। आणि दुसरं कारण आहे जे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून भक्षक सवलती, डीप डिस्काउंट हे पद्धत चालू केलेलं आहे। कारण DPCO आणि NPPA यांच्या माध्यमातून आमचं मार्जिन ठरलेलं आहे। होलसेलरांना 8%, रिटेलरना 16%। एवढं असताना जर 40%, 50%, 60% जर सवलती देऊन या तळागाळातल्या रिटेलरांना हद्दपार करून पुढे मोनोपॉली तयार करून आणि परत व्याजासकट वसूल करण्याचा जो काय कॉर्पोरेट कंपन्यांचा घाट आहे ते अन्यायकारक आहे। म्हणून त्यांचं ते हाणून पडण्यासाठी आजचं बंद आहे। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कोविडच्या काळामध्ये संचारबंदी असताना औषधे तळागाळामध्ये होम डिलिव्हरी वृद्ध लोकांना सेवा देण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे काढलं होतं GR 28 ऑगस्ट 2018 रोजी, त्याचं कारण असं होतं डिजिटल प्रिस्क्रिप्शन जरी आला कायद्याच्या बाजूने नसताना सुद्धा ते त्यावेळेला तात्पुरता आपण मान्यता दिली होती। पण त्याचा आड राहून कायमचा गेल्या 8-9 वर्षापासून जर त्याच GRचा फायदा घेऊन जर ऑनलाईनवाले खेळत असतील आणि युवा पिढी जे 50% आहे त्या नशेकडे ढकलत असतील, म्हणून युवा पिढीला नशेची औषधे मिळू नये, गर्भपाताच्या गोळ्या मिळू नये आणि बोगस औषधे एंट्री या सप्लाय चेनमध्ये होऊ नये म्हणून आम्ही ऑल इंडिया बंद आज पुकारलेले आहे। सोलापूर जिल्ह्यातील तमाम 4000 सभासद या बंदामध्ये सामील आहेत। मी शासनाला परत एकदा विनंती करतो, लवकरात लवकर ते दोन्ही GR तुम्ही पाठीमागे घ्या, अन्यथा आपल्या नेते माननीय अप्पासाहेब शिंदेंनी सांगितलेलं आहे हे GR नाही बी घेतलं पाठीमागं परत आम्ही बेमुदत संपावर जाऊ, एवढं आम्ही माहिती देतो आणि थांबतो। धन्यवाद। नमस्कार, मी व्यंकटेश पुजारी, डिस्ट्रिक्ट सोलापूर जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष। आज आमचा हा बंद 3 मागणीसाठी आहे। सगळ्यात प्रमुख मागणी आहे की बेकायदेशीर ई फार्मसी बंद व्हायला पाहिजे। कारण ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि 45च्या रूलप्रमाणे बेकायदेशीर आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही ई फार्मसीचं प्रावधान नाही आहे। तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून जे मोठ्या प्रमाणात डीप डिस्काउंट दिले जातात त्या डीप डिस्काउंटमध्ये स्पर्धा म्हणजे इनबॅलन्स स्पर्धा होते, ते कुठेतरी बंद व्हावा आणि सगळ्यांना समान न्याय मिळावा। आणि हे जर मागण्या मान्य न झाल्या तर आम्ही बेमुदत संपावर जाण्याची तयारी करतो।